आतापर्यंत राजकारणापासून काहीसे दूर राहिलेले मराठी कलाकार आता आपली राजकीय भूमिका उघडपणे मांडू लागले। महेश कोठारेंपाठोपाठ ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी थेट व्यासपीठावरून मी कट्टर भाजपवाली आहे अशी जाहीर भूमिका घेतली। त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेने जोरदार टीका केली आहे। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच अभिनंदन वाटले। आधी दिग्दर्शक महेश कोठारेंनी मी मोदी भक्त आहे असं धडाकेबाज विधान केलं। मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आता ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफांनी मी कट्टर भाजप समर्थक असल्याचं म्हटलं। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच अभिनंदन वाटले। ठाणे येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना सन्मानित करण्यात आले। त्यावेळी त्यांनी आपली राजकीय भूमिका ठामपणे स्पष्ट केली। मंचावरती उपस्थित सगळे आमदार संजय केळकर खूप खूप अभिनंदन बिहारबद्दल। मी जरा थोडी कट्टर बीजेपी असल्यामुळे मला फारच अभिनंदन वाटले। ह्या सगळ्या कार्यक्रमाला इथे येऊन इतका आनंद होतो का हे कार्यक्रम आपला हा घरचा कार्यक्रम आहे। हे आपलं भाजप म्हणजे आपलं घर आहे। पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे, मी मोदीजींचा भक्त आहे। आणि आता हे 15 वर्ष झाले, 16व्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे। खरं तर आतापर्यंत अनेक कलाकार आपली राजकीय भूमिका पडद्याआड ठेवत असतात, पण महेश कोठारेंपाठोपाठ निवेदिता सराफ यांनी जाहीरपणे ही भूमिका मांडल्याने हा विषय चर्चेचा केंद्रबिंदू बनला। कलाकार उघडपणे भाजपला पाठिंबा देऊ लागल्यानं विरोधकांकडून निशाणा साधला जातो। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना नुकताच पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। त्यामुळेच निवेदिता सराफ यांनी भाजपचे समर्थन केले असावे असा टोला काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी लगावला। तर भाजपकडून आणखी लाभ पदरात पाडून घेण्यासाठी निवेदिता सराफ यांनी जाहीर स्तुती केली असावी अशी टीका किशोरी पेडणेकरांनी केली। मला ना या अभिनेत्यांवर काही बोलायचं नाही, कारण त्यांचं जिथे पान लागलेलं असतं तिथे आपली पत्रावळ घुसवण्यामध्ये माहीर आहे। सगळेच कलाकार नाही आहेत, पण ज्या कलाकारांना काही दिलं गेलं, सांगून दिलं गेलं, अधिक कलाकार पण होते पण त्यांना डावलून दिलं गेलं, मग ह्यांना बोललंच पाहिजे। आता ती निवेदिता ना सराफ, अजून त्यांना काहीतरी हवं असेल, हवं असल्याशिवाय काय बोलणारच नाही। आता मी बघते आज सगळे जण सत्तेसमोर काय असते, काही लोक लाचार असतात। आता मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही बघतोय की खूप ऍक्टर असे बोलायला लागलेले आहेत की आम्ही कशाबद्दल फॅन आहे। मला नाही कळलं मुंबईमध्ये किंवा आज तुम्ही जे बोलताय महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे। तर मला वाटतं निवेदिताजी सराफच्या मिस्टरांना फार मोठे पुरस्कार मधल्या काळामध्ये मिळाले, जरा सरकारचं झुकतं माप असल्यामुळे कदाचित त्यांना वाटत असेल। काही दिवसांपूर्वी अभिनेते महेश कोठारे यांनी मी मोदी भक्त आहे असं म्हणत आपली राजकीय भूमिका जाहीर केली होती। खासदार संजय राऊतांनी यावरून निशाणा साधत तात्या विंचू येऊन चावा घेईल अशी टीका केली होती। तर महेश कोठारे आपली सून उर्मिला कोठारे हिच्या अपघात प्रकरणात मदत करण्यासाठी भाजपच्या बाजूने बोलत असल्याचा थेट आरोप केला होता। दरम्यान भाजपकडून महेश कोठारे, निवेदिता सराफ यांच्या वक्तव्याचे स्वागत केलं। भाजप जन्मांचात किती खोलवर पोहोचला आहे याची ही पावती असल्याचं विधान भाजपचे नेते प्रवीण दरेकरांनी केलं। निवेदिता सराफ यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन कलाकारांच्या प्रति सुद्धा भाजपविषयी काय आहे हे तिथनं व्यक्त होते। परंतु याचं लगेच राजकारण कुणी करू नये, नाही तर आता निवेदिता सराफ बोलल्या की त्या ठिकाणी पुन्हा शिव्या घालायला सुरुवात करायची। असं करणं मला वाटतं आपली महाराष्ट्राची संस्कृती नाही। कलाकार खेळाडूंनी आपल्या क्षेत्रात वावरताना राजकीय नेत्यांची तळी उचलू नये असं बोललं जातं, कारण एखाद्या वादावर, घटनेवर त्यांची भूमिका खूप महत्त्वाची ठरते। त्यामुळे आधी दिग्दर्शक महेश कोठारे आणि आता अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केलेलं भाजपचं कौतुक विरोधकांच्या डोळ्यात खुपलंय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।